एकदम घासून झालेल्या मॅचमध्ये भारताने आफ्रिकेला हरवत वर्ल्ड कप जिंकला आणि रोहित शर्मा टीमने इतिहास घडवला। परंतु क्रिकेट हा कधी काही जंटलमन्स गेम होता, मात्र काळाच्या ओघात क्रिकेट आणि स्लेजिंग हे एकाच नाण्याच्या दोन बाजू झालेत। त्यात आता क्रिकेट माईक नको तितके ऍक्टिव्ह झाल्यानं काही लपून राहत नाही। भारताचा कर्णधार रोहित शर्माचा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। गार्डन में घुमू मत नहीं तो, हाच तो फेमस व्हिडिओ होता। जरी हा व्हिडिओ अनेकांना आक्षेपार्ह वाटला, तरी ज्यांना उद्देशून तो बोलला त्यांना मात्र याचा काहीच फरक पडत नाहीये। रोहित कधी कुलदीप यादवची कॉलर धरतो, तर कधी चहलला थोपटतो, मात्र तरी देखील त्याच्याबद्दल कोणालाच कोणतीही तक्रार नसते। रोहित या सर्वांना आपल्या हक्काचा कर्णधार वाटतो। बरं असं का? त्याच्या मते रोहितची भाषा ही मुंबईची टपोरी भाषा आहे। ही भाषा थोडी अधिकारवाणीची वाटते, मात्र या टोनची टीम इंडियातील खेळाडूंना अडचण वाटत नाही, कारण हा भाषेचा टोन दोन मित्र संभाषण करत असताना वापरला जातो। रोहितची साधी सरळ सोपी भाषा आपुलकीची वाटते, म्हणूनच कुलदीप पासून आता संघात आलेल्या यशस्वीसाठी देखील रोहित मोठ्या भावासारखाच भासतो। रोहितने यंदाच्या T20 वर्ल्ड कप मध्ये अजून एक गोष्ट अधोरेखित केली। जर कर्णधार म्हणून तुम्ही इतर खेळाडूंकडून सेल्फलेस खेळण्याची अपेक्षा करता, त्यावेळी तुम्हाला देखील तसंच खेळून सर्वांसमोर एक उदाहरण ठेवावं लागेल। विराटला अपयश आलं, मात्र रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविडने देखील त्याच्यावर विश्वास ठेवला। अपयश आलं, मात्र तो टीमसाठी खेळला याची जाणीव या दोघांनीही ठेवली। त्यामुळे रोहित शर्मा कर्णधार म्हणून सर्वांना हवाहवासा वाटतो आणि त्यामुळेच आज भारतीय संघ विश्वविजेता बनलाय। तर अशाच क्रीडा विश्वातील माहितीसाठी आपल्या एक नंबर YouTube चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।